आत्ता इथे कशी? माने सरकारांची मुलगी दिसायला मोठी देखणी आहे असं ऐकलं. असावी. शिवाय शिकलेली आहे. मराठा खानदान, वडील मोठी आसामी, लग्नात आहेर हुंडा मानपान सगळं करायला तयार आहेत असंही ऐकलं. खरं असावं. तिला पाहायला तुम्ही हात जाणार आहात. तसं आबासाहेबांनी ठरवलंय. आबासाहेबांनी ठरवलं तर तुम्ही त्यांना काही सांगू शकत नाही का? वडील आहेत ते माझे. केवळ आई वडिलांनी पसंत केलं म्हणून आजची मुलगी देखील कुणाला हो म्हणणार नाही. मी माझ्या आई वडिलांना तुमच्याबद्दल सांगितलं. ते आबासाहेबांशी बोलणी करायला आले. त्यांना नकार मिळाला म्हणून मी स्वतः इथं आले. पण पुरुषासारखे पुरुष असून तुम्ही मात्र. तुझ्यात आणि माझ्यात हाच फरक आहे. म्हणजे आबासाहेबांनी ठरवलं तर त्या मुलीशी लग्न कराल तुम्ही? अहो 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 समज खोळंबल्या की. आणि तुम्ही इथं. चला 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 चला. मला गेलं पाहिजे. त्या माने सरकारांच्या मुलीचं काय ठरलं काही समजलंच नाही. समजेल की. गुराव. अहो गुराव. आलो आलो. अहो सुभानराव. सरकार वाट बघत्या. काय झालं का? चला 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 या वर या. आलो आलो. जरा जाऊन येतो. थोडं काम आहे. तुम्ही इथंच थांबा. बर बर आलो. अगं सुभानराव आले. जरा चहा टाकतेस का? या 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 सुभानराव. इकडे कसं काय? अहो आमच्या आबासाहेबांनी काय धीर निघतोय होय. तोंडात ना काय खोटी झालंच पाहिजे. काय हो? अहो ते आमचं गुरवडं हो. आता काल आबासाहेबांनी माने सरकारांची पोरगी बघितली. शिकल्याली देखणी खानदान मोठं झालं. आबासाहेबांनी सांगून टाकलं पोरगी फसान. अहो माने सरकारांनी पुढली बोलणी कराय बोलवलंय त्यांनी आजच. आमच्या सरकारांचे असंच. जा जा सुभाने आधी वाजंत्रीवाल्याला बोलू. मांडवाल्याला सांग. मुहूर्ताचा अजून पत्त्या नाही. भटजीला बोलू. मुहूर्त काढायचा. निमंत्रण पत्रिका धाडायच्या. घराला गाभड उडा. काय 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 उडाले बघा समजे वाड्याव. काय बरं आहे सा? म्हणजे बरं. म्हणजे हे लग्न नक्की ठरलं तर? अहो ठरलं म्हणजे ठरलंच. सरकाराने माने सरकारांनी सबूत दिलाय. आता यालच चालू का आता. वाईस घाईत हा. ते गुरवड वाट बघत सर. येतो बरं का. हा आबासाहेबांनी ठरवलं म्हणजे संपलंच की सगळं. मला वाटतं आपण आता परत गेलेलं बरं. बघू ठरवू उद्यापर्यंत. चला चला. इकडे आधी माझा येळ गेला. तुम्ही आता तुम्ही आणखी आम्हाला. माने सरकारांनी सांगून आलोय मुलगी पसंत आहे म्हणून. बोला गुरव. कंचा मुहूर्त काढतायसा? आता जवळचा म्हणजे चतुर्थीचा. नंतर 2 महिन्यांनी सप्तमीचा. ही चतुर्थी आणि कवा आली? चतुर्थी ही आता आलीच की येत्या मंगळवारी. बर. आपल्या कुलदेवतेचा वार आहे. उत्तम मुहूर्त आहे. पण आता उरले 5 दिवस. उरू द्या की. काय देवांजी? नाही म्हणजे मंडप वाजंत्री पत्रिका आमंत्रण सगळं. काका साहेब जी. अहो गौरव चतुर्थीचा मुहूर्त काढायचा म्हणतात. उत्तम दिवस सगळे घाई होईल.
होऊ द्या की, आम्ही आहोत. सरकार मान्य सरकारांच्याकडे शिंदे काका आल्यात. वा वा वा, हे जग झालं. बोलवा त्यासनी. या 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 या. राम राम सरकार. राम राम. बसा. वा 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 वा, शिंदे काका कसा अगदी येळेवर आलायसा बघा. अहो सरकार चौथीचा मूर्त धरत्यात. हो, धरलायच. बर, माने सरकार कुठं आहेत? त्यांनीच पाठवून दिले मला. जरा बोलणी करायची होती आपल्या संग. आता आणि बोलणी कसली? आम्ही हुंडा फिंडा काही घेणार नाही. हा, लगीन तानक्यात करायचं. चला कामाला लागा. नाही म्हणजे हे जरा नजरेखालनं घाला. आकासाहेब वाचा. श्री महाकाली प्रसन्न श्रीमंत सरदार मेहरबान राघोजीराव झुंजारराव सरनोबत सेना खास खेल वजारत माअब यांचे हुजुरात दंडवत. विज्ञापना ऐसी जे चिरंजीव सुमित्रा देवी यांच्या शुभविवाहाबाबत आपल्याशी चाललेली बोलणी काही घरगुती अपरिहार्य अडचणीमुळे अचानक रहित करावी लागत आहेत. याबद्दल आम्हाप दिलगीर आहोत. बस. शिंदे, आल्या पावली माने सरकारांच्याकडे परत जा आणि त्यासनी आमचा निरोप सांगा. अरे मराठ्याचा म्हणवता सावताला आणि दिलेला शब्द मोडतात. ठरल्या दिवसाला, ठरल्या मुहूर्ताला ज्योतिर्लिंगाच्या किरपणात ते होणारच. 4-8 दिवसात तुम्ही जम्मूला जाशीला. तुम्ही होता तवर घराला घरपण होतं. तुम्ही जाण्या अगोदर हिंदूरावाचं लगीन झालं नाही तर एवढ्या मोठ्या वाड्यात आम्ही दोघच. साहेब, आपल्या आशीर्वादाने माझ्या संसारात काही कमी नाही. पण मी तिकडे असताना माझ्या मनात तुम्हा दोघांचे सारखे विचार येत असतात. म्हणून तर तुम्ही जायच्या अगोदर हिंदूरावाचं लगीन करायचं ठरवलं आम्ही. पण या मान्यानं ऐन वक्ताला असा घोळ घातला. घालू देत. आपण म्हणाला ठरल्या वक्ताला, ठरल्या मुहूर्तावर हिंदूरावाचं लगीन होईल ते होईलच. वय, पण आता आपल्याला पाहिजे तशी मुलगी मिळायची कुठनं? एक सांगू, आपल्याला हवी तशीच मुलगी इथं आहे. हा, कोण ते कळून दे तरी. देवळात उतरले ते औंचे देशमुख, त्यांची शालन. हा, हाय हाय, चांगली आहे. पण ते देशमुख इथं नाहीत म्हण. ते येतील आणि स्वतःच विचारतील. ही चालेल? चालेल चालेल. येणार असलं तर लगेच निघा म्हणावं तेसनी. जी. बाकी बायकांची जात लबाड खरी. तुमची जम्मूला जायची सोय झाली काहीतरीच. बसा ना, बसा. आकासाहेब आल्या होत्या? हो. आबासाहेबांचा निरोप समजला का? आपले पप्पा येत आहेत ना? आपल्याला आठवतं मी म्हटलं होतं आपण आपल्या आई वडिलांची इच्छा मोडून काहीही करू नये. तेव्हा त्यांना असं आपल्या वडिलांच्या आज्ञेत राहणारा जावई चालेल का? ते त्यांना विचारा, मला कशाला? आपण तर या युगातल्या आधुनिक तरुणी. आपल्याला हा असा गावंढळ, खेडवळ, जुन्या पुराण्या विचारांचा तरुण चालेल? चुकलं माझं. नाक घासू? ज्याच्या टोकावर राग बसलाय ना ते नाकच देऊन ठेव माझ्याकडे.
छान झालं. हा, आता माझं मीच घासून घेत जाईन. तिनं वागलेलं चालत नाही या सरनोबतांच्या घरात. माफी असावी सरनोबत साहेब. सुधाराल सुधाराल. अहो पण दिवस उरले फक्त 5. असं घात झाला. काय झालं? काय सांगू, घात झाला. सरनोबतांच्या या सुंदर सुनेला नाकच नाही.